लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्यांना फटका. वर्षभरापासून ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नसल्याची माहिती. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची 58 कोटींची थकबाकी. लाडक्या बहिणींचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेलाही फटका. जनआरोग्य योजनेची कोट्यवधी रुपयांची बिलं 6 ते 7 महिन्यांपासून थकीत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत काम थांबवण्याची रुग्णालयांना गरज नाही. काही तांत्रिक बाबींमुळे पैसे अडकले होते, मात्र 2 ते 4 दिवसात या रुग्णालयांचे पैसे दिले जातील. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती काम करणाऱ्या महिलांची घेतली भेट. जीवाची मुंबई श्रमाचा आनंद वारी या उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील रसिका आश्रय संस्थेच्या वतीनं 25 घरकाम करणाऱ्या महिला मुंबईत. मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या 2 बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर. सह्याद्री अतिथीगृहावर नाशिक महानगरपालिका प्राधिकरणाची बैठकींना उपस्थित राहण्याऐवजी एकनाथ शिंदे बलंगगडातल्या कार्यक्रमाला उपस्थित. आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर. इंडिया आघाडीतल्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची माहिती. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता. वर्ध्यात परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या 2 विद्यार्थी निलंबित. कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत वायगाव निपाणी शाळेत कारवाई करण्यात आली. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा. कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे शिक्षण विभागाला आदेश. साताऱ्यात कॉपीमुक्त अभियानाचा शुभारंभ. ड्रोनद्वारे परीक्षा केंद्रांवर पोलिसांची करडी नजर. परभणीत हिंदीच्या पेपरलाही कॉपी. झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर 11 कॉपी बहाद्दरांना पकडलं. या सेंटरवर संबर येथील महाविद्यालयाच्या 108 विद्यार्थ्यांनी थेट पेपरलाच दांडी मारली. पुण्यानंतर मुंबईत जीबीएस व्हायरसनं पहिला मृत्यू. नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. मुंबईत मागी गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाचा वाद अद्याप कायम. चारकोपचा राज्यानंतर आता कांदिवलीच्या श्री गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादावर राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार. प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी मूर्तींचं विसर्जन करू न देण्याची पालिकेची भूमिका. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवींनी दिला उपनेतेपदाचा राजीनामा. उद्या शिंदेंच्या सेनेत करणार प्रवेश. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा. संघटना बांधणीच्या अनुषंगानं योग्य न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याची भावना. येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत. राजन साळवींच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राजन साळवींच्या पक्षप्रवेशासंदर्भात रात्री मुंबईत बैठक. उद्या राजन साळवींचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. लांजामधील शिंदे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचा राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध. किरण सामंत यांना विश्वासात घेऊन राजन साळवींचा प्रवेश झाला पाहिजे, कार्यकर्त्यांची भूमिका. शरद पवारांनी शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर उद्धव ठाकरेंची तीव्र शब्दात नाराजी. शरद पवारांनी कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं होतं, उद्धव ठाकरेंचं मत. दिल्लीत साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली. संजय राऊतांचा साहित्य संमेलन आयोजकांवर हल्लाबोल. हा मराठीचा घोर अपमान. राऊतांचा हल्लाबोल. शरद पवारांनी आमच्या भावनांचा विचार करायला हवा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार केल्यानं अंबादास दानवेंची शरद पवारांवर टीका. याआधीही संमेलनावर यापेक्षा अधिक गंभीर टीका. अशा प्रकारच्या टीकांची परंपरा असून संजय राऊतांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार. सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असताना दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊतांचं वक्तव्य आश्चर्यकारक. रोहित पवारांची पोस्ट. शरद पवारांनी सत्कार केला त्यापेक्षा एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला ही राऊतांची पोटदुखी. उदय सामंत यांची टीका. साहित्य संमेलनावर टीका म्हणजे मराठी भाषेचा अपमान. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेना नेत्या संजय राऊतांनी केलेली टीका अत्यंत चुकीची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडेंचं वक्तव्य. शब्द मागे घेण्याची मागणी. महाविकास
आघाडीच्या पापाचा घडा भरला तो लवकरच फुटेल. संजय राऊतांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावर परिणय फुकेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या रुई छत्तीसी साई लॉजिंगवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिटा कायद्याअंतर्गत कारवाई. पोलिसांनी 11 महिलांची सुटका केली. फरार आरोपींचा शोध सुरू. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा विडाच संजय राऊतांनी उचलला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची संजय राऊतांवर टीका. सुधीर भाऊ, तुमचा रेस्ट पिरियड लवकर संपेल. पुढची बॅटिंग करण्याकरता थोडा आराम करावा लागतो. नांदेडमधील कार्यक्रमात अशोक चव्हाणांचं मुनगंटीवारांसमोर वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टेक एंटरप्राइजेस असोसिएशन ऑफ मुंबई पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट. मुंबई टेक वीक 2025 या आशियातील सर्वात मोठ्या AI महोत्सवाबाबत केली चर्चा. पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा. आधुनिक सोयींनी युक्त बस स्थानक उभारण्याच्या दिल्या सूचना. पुणे महानगरपालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमण विरोधात कारवाई. पुण्यातील नदीपात्रात असणारं अनधिकृत अतिक्रमण महापालिकेनं हटवलं. नागपुरातील 10 चौकांमधील सिग्नल यंत्रणेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. वाहनांची गर्दी लक्षात घेऊन स्वयंचलित पद्धतीनं काम करणार. लातूरमध्ये थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची मोहीम. थकबाकीदारांच्या मालमत्ता केल्या सील. अहिल्यानगर शहरातील 32 खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस. महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियमाअंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करून मनपाची कारवाई. देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनल्सवर भारत मातेची डिजिटल प्रतिमा बसवण्यात यावी. राहुल शेवाळ यांची अमित शहांकडे मागणी. मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धीसाठी केंद्रीय विद्यालयाची स्थापना करा. खासदार रवींद्र वायकरांची मागणी. भारतात मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा. वायकरांची लोकसभेत माहिती. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त फुलांची आकर्षक सजावट. यात्रेनिमित्त भाविकांची पहाटेपासूनच देवदर्शनासाठी गर्दी. माघ पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण. 1993च्या भूकंपानंतर करण्यात आलेल्या शिखर बळकटीकरणामुळे तुळजाभवानी मंदिरावर अतिरिक्त भार. मंदिरातील शिळांना तळे. पुरातत्व विभाग मंदिर आणि गृहगर्भाची 3 पद्धतीने तपासणी करणार. त्यानंतर दुरुस्तीबाबतचा निर्णय होणार. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना साई दरबारी. पायाला इजा असताना देखील रश्मिका साईंच्या दर्शनाला. साताऱ्यातील तडवळे इथे खंडोबा मंदिराचा कलशरोहणाचा कार्यक्रम. मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त पोपटराव खोमणे आणि जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी यांच्या हस्ते कलशरोहण. सातारा जिल्ह्यात बैलगाड्या शर्यतीचं आयोजन. घाडगेनाथ देवाच्या यात्रेतील शर्यतीत 600हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग. अहिल्यानगरच्या रुई छत्तीसी साई लॉजिंगवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पिटा कायद्याअंतर्गत कारवाई. 11 महिलांची सुटका. वर्ध्यात लाडक्या बहिणीचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध. आयटकच्या नेतृत्वात रिंगण मोर्चा काढून विरोध. विदर्भातील 68 केंद्रांवर कापूस खरेदी ठप्प. सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं CCIची कापूस खरेदी स्थगित. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा 800 ते 1000 रुपये कमी भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. नाशिक जिल्ह्यात बोगस तणनाशकामुळे 205 एकरांवरील पिकांना फटका. फवारणीमुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान. नायगाव पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत देण्यात पोलिसांना यश. तब्बल 9,45,000 रुपये किमतीचे 55 मोबाईल्स पोलिसांनी शोधले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची CIDनं पुन्हा घेतली कस्टडी. घुलेचे व्हॉइस सॅम्पलही तपासले जाणार. अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी तक्रार केली होती. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा राहुल पाटील यांच्यावर ठपका. साताऱ्यात मंत्रालयात ओळख असल्याचं सांगून आरोग्य विभागात नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक. राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे असं आरोपीचं नाव.
गोवंडी नशामुक्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. पोलीस परिमंडळ सहाय्याच्या वतीनं काढण्यात आली नशामुक्त रॅली. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, गायक अनु मलिकसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. संभाजीनगरच्या क्रीडा घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर. जगातील सर्वात महागड्या 5 गॉगलपैकी एक गॉगलचा मालक, क्रीडा संकुलातील 21 कोटींचा घोटाळा करणारा आरोपी हर्ष क्षीरसागर. 16 लाख रुपयांचा गॉगल पोलिसांनी केला जप्त. नाशिकमध्ये पुन्हा एकदा एमडी ड्रग्ज पेडलरला पोलिसांनी केलं जेरबंद. शहरातील हिरवावाडी परिसरात केली कारवाई. सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणीला कॉलेज बाहेर मारहाण करत ठार मारण्याची धमकी. सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या भिंगार दंतेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल. मृत महिलेची पती सुनील नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूषण शिवलेकरसह इतर 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. गुंगीचं औषध देऊन मुख्याध्यापकानंच केला 10वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथील घटना. मुख्याध्यापक राजू सिंग चौहान निलंबित. पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी सरपंचाला दोऱ्यानं बांधून आणलं उपविभागीय कार्यालयात. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील माळपठार परिसरातली घटना. पंचायत समिती इथे घागर मोर्चाही काढला. संस्थेत नोकरीचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा दाखल. उद्योजक प्रदीप शिंगवीसह रेखा गुप्ता आणि शिलवंती बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल. रायगडमध्ये 15,000ची लाच घेताना मंडळ अधिकारी एसबीच्या जाळ्यात. जागेची नोंद करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. भंडाऱ्यात मॅग्नीज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या शिंगोरी फाट्यावरची घटना. गोंदियात खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं अपघात घडला. अकोल्याच्या पातूर नंदापूर शेतात वाघ आणि त्याच्या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. मोदींवर दहशतवादी हल्ला होईल. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन. माथेफिरूला पोलिसांनी चेंबूरमधून घेतलं ताब्यात. जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 4.31%वर. खाद्य महागाई दरात घट झाल्यानंतर एकूणच महागाई दरातही घट. निवडणुकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफत योजना चुकीच्या. सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट. काहीही न करता त्यांना पैसे देणं चूक असल्याची न्यायालयाची टिप्पणी. केंद्र सरकारच्या व्हिसा पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार. परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंतचा दंड. जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांचं शौर्य, आरमार आणि राज्यकारभाराची महती सांगणारे अभ्यासक्रम सुरू केले जाणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. शीख दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी. राऊस एव्हेन्यू कोर्ट 18 फेब्रुवारी रोजी शिक्षा सुनावणार. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. आतापर्यंत जवळपास 46,34,00,000 भाविकांनी केलं गंगेत स्नान. गंगेच्या पाण्यात स्वतःहून शुद्ध होण्याचा गुणधर्म. संशोधकांचा दावा. नीरीच्या संशोधनातील माहिती एबीपी माझाच्या हाती. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांची तिरुमाला मंदिरात पूजा. प्रशांत किशोर यांनी सपत्नीक केली पूजा. राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन. लखनौमध्ये उपचारादरम्यान निधन. प्रयागराजच्या महाकुंभमध्ये माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यानं केलं पवित्र स्नान. अनिल कुंबळे यांची पत्नी चेतनाही यावेळी उपस्थित होती. जपानमधील एका टेक कंपनीची कर्मचाऱ्यांना मोफत दारू देण्याची योजना. एवढंच नव्हे तर त्यांना हँगओव्हरसाठी रजाही देण्यात येणार. ओकासामधील बिडो रिबाशी येथील ट्रस्ट रिंग कंपनीचा निर्णय. विराट कोहलीच्या इंग्लिश संघाविरुद्ध 4,000 धावा पूर्ण. इंग्लंड विरुद्ध 4,000 धावा करणारा विराट पहिला भारतीय. सचिन तेंडुलकरचा इंग्लंड विरुद्ध 3,990 धावांचा विक्रम मोडला. शुभमन गिलनं वनडेमध्ये 50 डावांमध्ये सर्वात जलद 2,500 टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा गिल जगातील पहिला फलंदाज.
पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून जसप्रीत बुमराहची माघार, त्याच्याऐवजी दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा संघात समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.